हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजपासून आपल्या शिमगा उत्सवाला सुरुवात होते. आपण आता आलोय आई वाघजाई देवीच्या मंदिरामध्ये. चला तर मग. तर मित्रांनो, होळी म्हटली तर आपल्याला आठवतो तो कोकणातला शिमगोत्सव. जसं गणपतीत चाकरमानी लोक आणि गावकरी लोक एकत्र येऊन गणपती उत्सव साजरा करतात, तसाच हाही सण साजरा केला जातो. कोकणामध्ये या दिवशी गावातील गावकरी लोक आणि मानकरी लोक एकत्र येऊन देवाला रोपं लावतात, पालखी सजवतात, कारण हीच पालखी आपल्याकडे पोहणीसाठी घरी येणार असते. तर मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल, देवाला रूपं लागत आहेत, पालखी पण सजवत आहेत. आणि आपण आता थेट जाऊया माड आणायला. चला भेटूया रात्री डायरेक्ट शिमग्याकडे. तर मित्रांनो, थोड्याच वेळात रात्रीच्या जाखमता देवीच्या शिमग्याला सुरुवात होणार आहे. आणि ही पालखी डायरेक्ट जाणार आहे जाखमता देवीच्या मंदिराकडे. तिथे भोवणी होणार आहे. मग नाचवत नाचवत पालखी राजवाड्याकडे जाईल, जो की तिचा तिथे मान आहे. आणि तिथे जाऊन तिथे गुळाचा प्रसाद आणि पोस्तं वाटलं जातं. त्याच्यानंतर ती थेट पालखी जाते ती सानेकडे आणि तिथे खऱ्या अर्थाने शिमग्याला सुरुवात होते. मग माड उभा केला जातो, होमाला आग लावली जाते, पालखी नाचवली जाते, लोक गुलालाने लाल होतात. हा सर्व कार्यक्रम इथे एकदम आनंदामध्ये साजरा केला जातो. आणि तुम्ही बघू शकता, हा सण फक्त कोकणातच अनुभवायला भेटतो. तर मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल, जाखमता देवीचा रात्रीचा शिमगा एकदम सुंदरपणे संपन्न झाला आहे. आणि आता ही पालखी जाणार आहे थेट वाघजाई देवीच्या सानेकडे, जी की पलीकडे आहे. आणि तिथे उद्या शिमगा होणार आहे. तर भेटूया डायरेक्ट आपण आता उद्याच वाघजाई देवीच्या शिमग्याला. तर मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस आणि आज आपण आलोय आई वाघजाई देवीच्या शिमगा उत्सवाला. चला तर मग. पैसे बिचार पडला ते दाबा ढाकारला. शिमग्याचा आज करतो बाई, शिमगा झालेला आज करतो, तुमचा इडा भरलेला आहे, मान्य करून घे. झाले असं तू वापर गावाचा काम सुखी संभाळली पाहिजे. मित्रांनो, दुपारचे 3 वाजलेत आणि आता वाघजाई मातेचा शिमगा संपन्न झाला आहे. आता खेले होतील आणि थोड्याच वेळात पालखी भवनीला जाईल.
तर मित्रांनो, आज आहे भोवनीचा दुसरा दिवस. आज पालखी दिवसभर भोवनी घेऊन रात्री वजेवाडी भाईजेवाडीचा मान घेऊन जाणार धनावडेवाडीमध्ये. तिथे गाराणे होतील, नवस होतील आणि पालखी जाणार थेट पडयेवाडीमध्ये. इथे आज पालखी वस्तीलाच असेल आणि उद्या सकाळी पूजा करून वाघजाई मातेची रणधुमाळी नवसरी मातेच्या शिमग्यासाठी जायला तयार होणार. तर मित्रांनो, आज आहे शिमग्याची 4थी सकाळ आणि आता इथे देवीची पूजा केली जाईल. मग त्यानंतर देवीला गाराणे घातले जातील, ढोलाला थाप मारली जाईल आणि रणधुमाळीचा गुलाल लावून रण घेऊन मंडळी नवसरीच्या शिमग्याकडे रवाना होणार. लोक आनंदात असतात, कारण या पंचकृषीतला हा शेवटचा शिमगा. त्यामुळं आजूबाजूचे सर्व गावं या शिमग्यासाठी उपस्थित असतात आणि या शिमग्याचा आनंद लुटतात. इथल्या ढोलांचे आवाज, पालखी नाचवण्याच्या पद्धती, वेगवेगळ्या रंगभूषा, हे सर्व एकदम बघण्याजोगं असतं आणि हे सर्व बघण्यासाठी लोक आनंदाने इथे येतात आणि या शिमग्याची मजा लुटतात. तर मित्रांनो, आज आहे शिमग्याचा 4था दिवस. आपण आज आलोय आई नवसारी देवीच्या शिमगा उत्सवासाठी आणि थोड्याच वेळात आई वाघजाई देवीची रणधुमाळी आपल्याला बघायला मिळणार आहे व्हिडिओमार्फत. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. या बाललेकरांचा आणि सवासनीचा आवाज आपण उडवले पाय मजा याच्यात गोष्टी अतिशय सुंदर असं डोलावाद्य आणि खरोखर तर मित्रांनो, आज आपल्या धामापूर गावचा शिमगा उत्सव संपन्न झालेला आहे. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल.
त्याच्यामध्ये काय रूढी परंपरा धामापूर गावच्या दाखवल्या आहेत त्या कमेंटद्वारे आम्हाला सांगा कशा वाटल्या त्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.